नमस्कार. आज आपण जाणून घेऊया स्पाइन सर्जरी बद्दल असलेल्या कॉमन गैरसमजुतींबद्दल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की डॉक्टरांकडे गेलं स्पाइन सर्जनकडे की सगळ्या पेशंट्सना ऑपरेशन लागतं. ॲक्च्युली 10% पेक्षा कमी लोकांना ज्यांना बॅकएक असतं त्यांनाच ऑपरेशनची गरज असते आणि 90% लोक बिना सर्जरीचं औषधांनी आणि फिजिओथेरपीनीच ठीक होतात. दुसरं म्हणजे स्पाइन सर्जरी हे सेफ नाही आहे. आजकालच्या जगात जेव्हा टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे, नॉर्मली स्पाइन सर्जरी नंतर इमिजिएटली त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पेशंटला आपण चालवू शकतो आणि पेशंट त्याच्या नॉर्मल लाईफमध्ये इमिजिएटली रिटर्न बॅक करू शकतो. तिसरं म्हणजे स्पाइन सर्जरी ओल्ड एजमध्ये पॉसिबल होत. स्पाइनचे बरेचसे प्रॉब्लेम्स जसे स्पॉन्डिलोसिस, कॅनल स्टिनोसिस हे ओल्ड एजमध्येच होतात आणि स्पाइन सर्जरी ओल्ड लोकांमध्ये खूप सेफली करता येऊ शकते. चौथं म्हणजे स्पाइन सर्जरी नंतर भरपूर काळ बेड रेस्ट घ्यावी लागते. हे खूप मोठं मिसकन्सेप्शन आहे आणि आजकाल जसं मी सांगितलं दुर्बिणीने केल्यानंतर इमिजिएटली काही तासातच पेशंट चालू शकतो. स्पाइन सर्जरी नंतर आपण आपल्या उर्वरित आयुष्यात कधीच परत येऊ शकणार नाही आणि काही रिस्ट्रिक्शन जन्मभर पाळावे लागते. हे एक मोठी गैरसमजूत आहे. स्पाइन सर्जरी नंतर ऑपरेशन झाल्यानंतर जखम भरल्यानंतर आपण आपल्या ऑल रुटीन ॲक्टिव्हिटीज जसे खेळणं, जॉगिंग, स्विमिंग सगळ्या गोष्टी आपण पहिल्यासारख्याच करू शकतो आणि ते देखील पेन फ्री. सो स्पाइन सर्जरी ही खूप सेफ आणि यशस्वीरित्या ज्यांना गरज आहे त्यांना करता येऊ शकते. म्हणून तुम्हाला मणक्याचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या जवळपासच्या न्यूरोसर्जनला अवश्य व्हिजिट करा. थँक्यू.